ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी विठोबाचे पाय पाहिले आणि माझा संसार सुफळ झाला. आमच्या तर घरा शेजारीच विठोबाचं मंदिर आहे. सकाळी उठलं की पहिलं विठोबाच्या पाय बघायला जायचं. दर आषाढीला जातो, दर कार्तिकीला जातो. मग आमच्या संसार अजून सुफळ का झाला नाही? त्याचं उत्तर असं आहे, जसे पाय ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले तसे पाय आपण पाहत नाही. ज्या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी पाय पाहिले, ज्या तळमळीने ज्ञानेश्वर महाराजांनी पाय पाहिले, त्या हेतूने त्या तळमळीने आपण देवाला पाहत नाही. परमार्थामध्ये हेतूला फार महत्व आहे आणि तळमळीला फार महत्व आहे. जसं पाणी पिण्याचा आनंद कोणाला आहे, त्याला तहान लागली, त्याला तहान लागली नाही, त्याला तुम्ही पाणी दिलं तर विचारतोय कुठलं आहे पाणी, विहिरीचं आहे का, बोरचं आहे का, जारचं आहे का, समजायचं अजून याला तहान लागली. जेवायचा आनंद त्याला आहे ज्याला भूक लागली त्याला. तसं देवाच्या भजनाचा आनंद त्याला आहे ज्याला भजनाची भूक लागली. कीर्तनाचा आनंद त्याला आहे ज्याला कीर्तनाची तहान लागली. आणि देवाच्या दर्शनाचा आनंद त्याला आहे ज्याला देवाच्या दर्शनाची भूक लागली. विठ्ठल विठ्ठल.